पुणे जिल्ह्यातील दौंड येथे चालणाऱ्या लोहमार्ग न्यायालयाचे कामकाज सोलापूर जिल्हा न्यायालयास जोडण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या संदर्भात सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीशांना पत्र देखील पाठवले आहे। तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन या संदर्भात आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया देखील ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। सोलापूर रेल्वे पोलीस ठाणे हे पुणे लोहमार्ग जिल्हा अंतर्गत आहे। सदर पोलीस ठाण्याची हद 60 किलोमीटर पर्यंत असून कर्नाटक राज्याशी जोडलेली आहे। पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हे व अटक आरोपीचे कामकाज हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लोहमार्ग न्यायालय दौंड जिल्हा पुणे यांच्या अंतर्गत चालते। कोणतीही घटना घडल्यास किंवा आरोपीला घेऊन जायचे असल्यास सोलापूर रेल्वे पोलीस यांना दौंड लोहमार्ग न्यायालयात 180 किलोमीटर अंतर पार करून जावे लागते। हे अंतर अडचणीचे ठरत असून वकील, फिर्यादी, साक्षीदार, पोलीस, आरोपी व इतर कोर्ट कामकाज करणाऱ्या वकिलांसाठी अडचणीचं आहे। सोलापूर रेल्वे पोलीस ठाणे हे सोलापूर जिल्हा न्यायालयास जोडल्यास सर्वांना ते सोयीचे होणार आहे। त्यामुळे या संदर्भात लवकरच पाठपुरावा करणार असल्याची माहिती देखील बारचे अध्यक्ष अमित आळंगे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। सर, सोलापूरला रेल्वे कोर्टाची मागणी अनेक दिवसांपासून आहे। हो, बरोबर। भौगोलिकदृष्ट्या मोठा परिसर आहे, वारंवार दौंडला जावं लागतं। तुम्ही देखील पत्र दिलेलं आहे, काय मागणी आहे सविस्तर? माझं नाव ॲडव्होकेट अमित आळंगे, मी सोलापूर बार असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि माननीय उच्च न्यायालयाला आम्ही पत्र पाठवलेलं आहे। शासन दरबारी देखील आम्ही पत्र पाठवलेलं आहे। आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की रेल्वे पोलीस ठाणे जे आहे जिल्हा न्यायालयात जोडावं। कारण काय होतं, सोलापुरातील वकील लोक, फिर्यादी, साक्षीदार, पोलीस, आरोपी रेल्वे केसेस चालवण्यासाठी दौंडला त्यांना जावं लागतं आणि जाण्या येण्याचा प्रवास प्रचंड खर्च होतो, वेळ जातो आणि आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास सगळ्यांना होतं। आणि जर समजा सोलापूरचं जे रेल्वे कोर्ट आहे, दौंडचं रेल्वे कोर्ट सोलापूर न्यायालयाला जर जोडलं तर सगळ्यांना सोयीस्कर जाणार आहे आणि न्याय जलद गतीनं मिळण्यास सगळ्यांना जलद गतीनं न्याय मिळण्यास मदत होणार आहे। आता सध्या जर तुम्ही बघितलं, पुणे लोहमार्ग जिल्ह्यामध्ये मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कोर्ट कामकाज हे सांगली मिरज जिल्हा न्यायालयाला जोडलेलं आहे। म्हणजे आमची काय अशी नवीन मागणी नाही आहे। ऑलरेडी जर तुम्ही बघितलं तर सांगलीला त्यांनी जोडलेलं आहे। त्याच धर्तीवर सोलापूरचं जे रेल्वे कोर्ट आहे दौंडला जे चालतं ते सोलापूरच्या न्यायालयाला जर जोडलं तर लवकरात लवकर सगळ्यांना न्याय मिळण्यास योग्य होणार आहे। म्हणून अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि शासन दरबारी त्याचा विचार करण्यात यावा आणि लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन जे सोलापूरवासियांना रेल्वे कोर्टात दौंडला जावं लागतं, पोलिसांना जो त्रास होतो, वकिलांना जो त्रास होतो, तो त्रास संपुष्टात येईल आणि आम्हाला काम करण्यास सोयीस्कर होईल आणि लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। मिरज, कोल्हापूर, साताराला त्या ठिकाणी रेल्वे कोर्ट आहे। हो, सोलापूरला रेल्वे कोर्ट नाही, मिरजचं जे लोहमार्ग पोलीस ठाण्याचं जे कोर्ट आहे ना ते सांगली मिरज जिल्ह्याला जोडलेलं आहे। मग आमचं म्हणणं आहे की इथलं जे सोलापूरचं रेल्वे पोलीस ठाणे जे आहे ते जिल्हा न्यायालयाला जोडलं तर दौंडला जाणं आपला वेळ वाचतो ना। सोलापूर दौंड 60-70 किती किलोमीटरचा आणि वेळ किती जातो? आता वेळ कमीत कमी रेल्वेने जायचं म्हणलं तर जायला ते कमीत कमी 4-4.5 तास लागतो, यायला 4-4.5 तास। आता विचार करा, एखाद्या आरोपीला जर पोलिसांना घेऊन जायचं असेल, अटक केलेल्या आरोपीला बंदोबस्तात त्यांना म्हणजे रेल्वेने घेऊन जायचं किती ते गैरसोयीचं आहे, धोक्याचं पण आहे ना। आणि पक्षकारांना जायचं असेल, जायचा यायचा खर्च किती होतो, वकिलांना घेऊन जायचं आहे, वकिलांची फी, जाण्या येण्याचा खर्च, म्हणजे इतकं गैरसोयीचं होणार आहे की बाबा जर एखाद्या गैरसोयीच्या ठिकाणी जर खटला चालत असेल तर साक्षीदार तरी कसं लवकर येईल ना, वेळेमध्ये खटला कसं चालेल, वेळेत खटला चालणं गरजेचं आहे, जलद गतीनं न्याय मिळणं गरजेचं आहे। ठराविक दिवसांनी एकदा कोर्ट असते का? हो, ठराविक दिवसांनी कोर्ट असल्यामुळं त्याच वेळेमध्ये मग वकिलांना वेळ काढावं लागतं। सोलापूरची सगळी कामं सोडून त्यांना तिथं जावी लागतात। मग काही वेळेस काही वकिलांना जमत नाही, मग ते तारीख घेतात। म्हणजे एंड ऑफ द काय की बाबा जर तुम्ही सोयीस्कर ठिकाणी जर खटला चालला नाही तर सगळ्यांनाच गैरसोय होईल आणि जलद गतीनं न्याय कसं मिळणार सांगा ना तुम्ही मला। जलद गतीनं जर न्याय तुम्हाला पाहिजे असेल, सगळ्याला सोयीस्कर होणं गरजेचं असेल तर ज्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद होतो तिथल्याच न्यायालयात खटला चालायला पाहिजे ना। मग आता रेल्वे पोलीस ठाणे सोलापुरात गुन्हा दाखल झाला आणि तुम्ही दौंडला खटला चालवता, हे मानवतावादी दृष्टीने जर बघितलं तरी गैरसोयीचं आहे।
नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार केला तर सगळ्याला जलद गतीनं न्याय मिळणं गरजेचं आहे. म्हणजे सोलापूरचं जे भाग जे आहे ते हां. सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं हो, विस्तारीकरण झालं. बरोबर आहे ना. आणि क्राईमचे गुन्हे देखील आपल्या सोलापूर म्हणजे लोहमार्ग पोलिसांतर्गत वाढलेले आहेत. हो, वाढलेले आहेत नक्की. अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देखील मोठा त्रास. सगळ्यात जास्त त्रास म्हणजे आरोपी आणि पोलिसांना आहे. हं. कारण प्रत्येक तारखेला आरोपीला तिथं जावं लागतं आणि पोलिसांना अटक केलेल्या आरोपींना बंदोबस्तात घेऊन जावं लागतं आणि मग त्याचबरोबर वकिलांना देखील त्रासदायक आहे. मग वकिलांची फी वाढणार आहे आणि इथला वेळ जाणार आहे आणि न्याय मिळायला उशीर होणार आहे ना. बरं, त्या खटल्यातले साक्षीदार काय लगेच त्या तारखेला येणार आहेत का सांगा भाऊ. आणि साक्षीदाराला सुद्धा किती त्रास होणार आहे. साक्षीदारचं काम सोडून दिवसभर त्याला तिथं जावं लागेल ना. सोलापुरात अशी सोयीस्कर जागा वगैरे कुठं नाही, सोलापूर न्यायालयाच्या अधिकारातच दिलं तर इथल्याच कुठल्या तरी एखाद्या न्यायाधीशाला जर अधिकार दिले तर ते न्यायाधीश फक्त रेल्वेचे मॅटर बघतील ना. जसं आमचं आता म्युन्सिपल कोर्ट आहे. अच्छा. म्युन्सिपल कोर्टात महानगरपालिकेचे सगळे प्रकरणं चालतात. कौटुंबिक न्यायालय. कौटुंबिक न्यायालय तर वेगळंच न्यायालय आहे ते, पण म्युन्सिपल कोर्टाचे चालवण्यासाठी म्युन्सिपल कोर्ट आहे पासपोर्ट ऑफिसच्या मागं. तसं एखाद्या न्यायालयाला जर सगळे प्रकरणं दिली तर सोयीस्कर होणार आहे. तुम्ही पत्र कोणाला दिलं आणि तुमचं पाठपुरावा कसं राहणार? आता आम्ही पत्र सध्या तरी म्हणजे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांना आम्ही पत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडं सुद्धा देवेंद्र फडणवीस सरांकडं आम्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याकडं आम्ही मागणी केलेली आहे. शासन दरबारी आणि न्यायपालिकेला मागणी केलेली आहे. दोघांनी समन्वय साधून लवकरात लवकर इकडं जर न्यायालय दिलं तर सगळ्याला सोयीस्कर होईल. प्रणिती शिंदेकडे देखील मागणी करणार आहे कारण ते खासदार आहेत आणि ते थोडं हो ना, प्रणिती शिंदेकडे सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात आम्ही मागणी करू. ते जेव्हा सोलापुरात येतील नक्कीच आम्ही प्रामुख्याने बार असोसिएशनच्या वतीनं आम्ही मागणी करू.